बहिणींची काळजी आहे का? माया हो तुम्ही सांगा, 1500 रुपयाची तुम्हाला गरज का पडते? का पडते? मालक धडधाकट कमवते, पण बरंच तिकडं कुठंतरी आहे का नाही, आठशिरी पावशिरी 30 60 90 तिकडून झालं की पुन्हा एकाकट छक्का दुरीकट सत्या तिरीकट आट्या चौकाकट नौका त्याच्यात चाललं सगळं. जर एवढी काळजी असेल शिंदे फडणवीस पवार साहेबांना की या सगळ्या बहिणींचा कल्याण व्हावं, तर दारूचे धंदे बंद करून टाकावेत. दारूचे धंदे बंद केले की आमच्या मायमावल्या 1500 मागणार नाही, तर घर सुखी होतील. पण ह्याच्यावर काय बोलत नाही यारे, ह्याच्यावर बोललं पाहिजे. ह्याच्यावर बोलायला आपण ह्याच्यावर बोलत नाही. हे जास्त महत्वाचं आहे, हे जास्त महत्वाचं आहे. जर शिंदे फडणवीस अजित पवार या तिघांना योजना कोणी जाहीर केली? अजित पवारांनी. काय म्हणाले? लाडकी बहीण योजना आहे. सख्या बहिणींची कोणी काळजी घेणार, आपली कोण काळजी घेतोय? मग ज्या माणसानं एका महिन्याच्या आधी आपल्या बहिणीच्याच विरोधात उमेदवार उभा केला, त्या माणसानं लाडकी बहीण योजनेवर बोलायचं, ह्याला काय अर्थ आहे? आणि एवढी बहिणी बाळांची काळजी असेल तर बहिणीला 1500 रुपये नको, दाजीला चांगल्या शाळेची नोकरी द्या, दाजीला MIDCत नोकरी द्या, दाजीच्या लेकरांना शिक्षण द्या. दाजीचे लेकर रानोमाळ चाललेत कुठं कुठं नोकरी नाही म्हणून, त्यांना त्यांच्या गावात कामधंदा मिळेल अशी सोय द्या. ह्या ज्या आमच्या पोलीस भरती करणाऱ्या बहिणी आहेत ना, ह्या पोलिसांची ड्युटी करणाऱ्या, 1 महिन्यापूर्वी पोलीस भरतीच्या आंदोलनासाठी मी स्वतः आझाद मैदानावर उपोषणाला बसली होती. तब्बल 1 लाखभर 2 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान सरकारच्या गलथानपणामुळे झालं. 2 लाख लेकरं मैदानावर होती. ही काय बहिणीची लेकरं आहेत का दुश्मनाची लेकरं आहेत? मग बहिणीला 1500 देण्यापेक्षा बहिणीच्या लेकरांची काळजी का घेत नाही सरकार? यावर कधीतरी आपण विचार करावा ना, की बहिणीच्या लेकरांचं काय? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.